बोरिवली ते ठाणे 2 तासांचा प्रवास आता अवघ्या 20 मिनिटात करणं शक्य होणार आहे। कारण बोरिवली ते ठाणे भुयारी मार्गाच्या कामाला लवकरच सुरुवात होईल। स्थानिक आमदार प्रकाश सुर्वेंच्या प्रयत्नानं भुयारी मार्गात अडथळा ठरणाऱ्या 87 झोपडीधारकांचं तात्पुरतं पुनर्वसन करण्यात आलं। कामात अडथळा ठरणाऱ्या झोपडीधारकांचं शिफ्टिंग केल्यामुळे बोरिवली ते ठाणे भुयारी मार्गाच्या कामाला वेग येईल। मागाठाण्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या 87 झोपडीधारकांना प्रकाश सुर्वेंच्या हस्ते संक्रमण शिबिराच्या चाव्या आज सुपूर्द करण्यात आल्या। त्यामुळे पुढील आठवड्यात भुयारी मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून MMRDAच्या माध्यमातून या भुयारी मार्गाचं काम पूर्ण करण्यात येणार आहे। लोकांना घर सुद्धा मिळणार। आता त्यांना अलॉटमेंट लेटर दिलेलं आहे, हमी पत्र दिलेलं आहे, त्याला चाव्या सुद्धा दिलेल्या आहेत। लोकांना घर सुद्धा बघून आलेले आहेत आणि त्यांना आता तिथे घरं दिली जाणार। त्यांनी त्यांचं घर खाली त्यांचं जाऊन राहावं आणि त्या आता हे कामाला गती सुद्धा स्पीडली गती भेटणार आहे। आणि बोरिवली मागाठाणे ते ठाणे हा टनल प्रोजेक्ट 10 मिनिटात आपण ठाणे इथून पोहोचणार आहोत। याबद्दल हा प्रोजेक्ट आता सुरू होईल, याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे। लोकांना घर सुद्धा मिळणार। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।